Good morning students. Our today's subject is Marathi and today we are going to learn lesson number 20 मुलांनी काढलेली चित्रे पार्ट 2. तर मुलांनो, आज आपला विषय आहे मराठी आणि आज आपण मराठी विषयामध्ये पाठ क्रमांक 20 मुलांनी काढलेली चित्रे भाग 2 हा पाठ पाहणार आहोत. ठीक आहे. तर मुलांनी काढलेली चित्रे. तर मुलांनो, आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे की तुमच्याच वयोगटातील म्हणजे तुमच्याच वयाच्या मुलांनी कशा प्रकारची चित्रे काढलेली आहेत. ठीक आहे. तर या पाठामध्ये 6 चित्रे दिलेली आहेत. ठीक है. इस लेसन में 6 पिक्चर्स दिए हैं. ठीक है. मतलब ड्राइंग जो बच्चों ने किया था वो 6 है. तो अभी हम लेसन में देखते हैं कि बच्चों ने किस तरह से पेंटिंग किया है, ड्राइंग किया है. ठीक है. पहावं बोला मतलब आपको चित्र देखना है और चित्र के बारे में आपको बोलना है. मतलब चित्र में क्या क्या दिया है, क्या क्या ड्राइंग बनाया है बच्चों ने, वो आपको देख के बोलना है. ठीक है. तो अभी हम एक एक करके सभी चित्र देखते हैं बच्चों. ओके. चित्र क्रमांक 1. तर मुलांनो, चित्र क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायचं आहे की चित्र क्रमांक 1 मध्ये काय दिसत आहे. तर 2 माणसे आहेत जे की मातीचा घडा बनवत आहेत. ठीक है. मतलब मिट्टी से जो बर्तन तैयार करते हैं वो लोग यहाँ पे वो काम कर रहे हैं ना, मिट्टी से वो बर्तन बना रहे हैं. और यहाँ पे जो लड़की है वो लड़की देख रही है कि ये लोग किस तरह बर्तन बना रहे हैं. ठीक आहे. त्याचबरोबर मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय. तर इथे एक झाड आहे, इथे गवत आहे. बघा, इथे तुम्ही पाहू शकता, इथे गवत दिसत आहे. ठीक आहे. तर या चित्रावरून आपल्याला लक्षात येतं की हे सुद्धा एक निसर्ग चित्र आहे. म्हणजेच मुलांनो, हे चित्र ड्रॉइंग करत असताना मुलांनी किती निरीक्षण केले असेल, कोणत्या कोणत्या कल्पना त्यांनी मनामध्ये आणून हे चित्र बनवलेलं असेल, यावरून आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारची चित्रे आपल्याला बनवायची आहेत. ठीक आहे. चित्र क्रमांक 2 आता पाहूयात. तर मुलांना, या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतं तुम्हाला. तर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला कोंबडी दिसते, हो ना. कोंबडी आहे आणि कोंबडीच्या पाठीवरती कोंबडीचं पिल्लू आहे. एक पिल्लू पाठीवर आहे आणि एक पिल्लू बाजूला आहे, हो ना. त्याचबरोबर काय दिसतंय तुम्हाला इथे सुद्धा गवत दिसतंय, हो की नाही. तर मुलांनो, हे सुद्धा एक प्रकारचं निसर्ग चित्र आहे. आता आपण चित्र क्रमांक 3 पाहूयात. चित्र क्रमांक 3 मध्ये तुम्हाला काय दिसतंय मुलांनो. तर ते तुम्हाला पाहायचं आहे. ठीक है. चित्र क्रमांक 3 में आपको क्या क्या दिख रहा है वो आपको बताना है. ओके. तर मुलांनो, चित्र क्रमांक 3 मध्ये एक समुद्राचं चित्र दिसतंय, हो ना. समुद्र किनारा आहे आणि या किनाऱ्यावरती एक मुलगा पतंग उडवताना दिसत आहे. इथे बघा, पतंग तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर काय दिसते या चित्रामध्ये. तर हे नारळाची झाडे इथे दिसत आहेत. भरपूर नारळाची झाडे आहेत. आणि त्याचबरोबर या चित्रामध्ये एक मुलगा आहे जो की बोट चालवत आहे आणि बोटेतून पाहत आहे की हा मुलगा पतंग उडवतोय. ठीक आहे. इथे डोंगर आहेत बघा. म्हणजे हे सुद्धा एक सुंदर निसर्गचित्र मुलांनी रेखाटलेलं आहे. तर मुलांनो, तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारची चित्रे बनवायची आहेत. ठीक आहे. आता आपण पुढचं चित्र पाहूयात. चित्र क्रमांक 4. या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला. सर्वात प्रथम तर इथे एक मुलगी आहे आणि या मुलीच्या बाजूला 2 कार्टून कॅरेक्टर
डोरेमॉन आहेत, हो की नाही. इथे काही खेळणी पडलेली आहेत, हो ना. म्हणजे ही मुलगी या खेळण्यांबरोबर खेळत आहे. पण ही मुलगी कुठे आहे तर ही मुलगी आहे बागेमध्ये, हो की नाही. इथे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे काही फुलझाडे आहेत. एक बगीचा आहे आणि या बागेमध्ये ही मुलगी काय आहे, खेळत आहे. तर मुलांनो, हे सुद्धा खूप सुंदर मुलांनी चित्र काढलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा काय आहे, एक निसर्ग चित्र आहे. आता आपण चित्र क्रमांक 5 पाहूयात. चित्र क्रमांक 5 मध्ये काय दिसतंय तर भरपूर झाडे दिसतात, हो की नाही. भरपूर झाडे आहेत, म्हणजे हे काय आहे, जंगल आहे. जंगलाचं चित्र आहे. आणि या मुलांनी असं दाखवलं की जंगलामध्ये फिरायला गेलेले अशा प्रकारचे हे चित्र त्यांनी ड्रॉ केलेलं आहे. आणि मध्ये डोरेमॉन कॅरेक्टर त्यांनी रेखाटलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा खूप सुंदर चित्र त्यांनी ड्रॉइंग केलेलं आहे, रेखाटलेलं आहे त्यांच्या कल्पनेने. ओके. आता आपण चित्र क्रमांक 6 पाहूयात. आता या चित्रामध्ये मुलांनो काय दिसतं तुम्हाला तर या चित्रामध्ये सूर्य दिसतोय, बरोबर. झाड आहे, झाडावरती काय आहे, फुलपाखरे आहेत. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं या चित्रामध्ये काय आहे, आईस्क्रीमचे दुकान, हो की नाही. आईस्क्रीमचे दुकान आहे, ठीक आहे. तर या आईस्क्रीमच्या दुकानामध्ये काही मुलं बघा इथे आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांच्यातील हा संवाद इथे दिलेला आहे, आपण पाहूयात. तर आईस्क्रीमच्या दुकानातील दुकानवाले काय बोलतात तर कोणता आईस्क्रीम पाहिजे. एक मुलगी आहे ती काय बोलते, मँगो आईस्क्रीम. त्याचबरोबर इथे दुकानाच्या बाजूला एक मुलगा आहे आणि तो काय करत आहे तर आंबे विकत आहे. आणि तो काय बोलतोय की आंबे घ्या, आंबे. म्हणजेच मुलांनो, या चित्रामध्ये सुद्धा मुलांनी खूप कल्पनेने व्यवस्थित चित्र बनवलेलं आहे, रेखाटलेलं आहे. तर मुलांनो, तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे एक चित्र बनवायचं आहे, जे की निसर्ग चित्र असेल. निसर्गातील काही घटक म्हणजे झाडे, डोंगर, नदी, तलाव, पक्षी, हे सर्व घटक जे व्यवस्थित दिसतील अशा प्रकारचं तुम्हाला एक चित्र बनवायचं आहे ड्रॉइंग नोटबुकमध्ये. ओके. तर मुलांना आपल्याला या पाठातून काय शिकायला भेटतं तर या पाठातून आपल्याला शिकायला भेटतं की निसर्गाच्या आपण किती जवळ गेलं पाहिजे. आपण निसर्गातील गोष्टी सर्व समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे जसं की झाडे, झुडपे, नदी, पक्षी, या सर्व गोष्टी निसर्गातील किती महत्त्वाच्या आहेत आणि निसर्ग आपण कशा प्रकारे जपला पाहिजे, हो की नाही. निसर्गाच्या जवळ जाण्याचा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. तर आपण सुद्धा आपल्या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. थँक्यू.